काहीच नाही सापडणार, कारण या मोबाईलमध्ये काहीच नाहीये. तुमच्या केसबद्दल परत तपास सुरू झाला हे कळलं, म्हणून मी स्वतः जातीने इथं आलो. कसं आहे साहेब, एवढी महत्वाची केस आणि माझ्या ज्युनियर गाडी कशी सोपवणार ना. जे तुमचा चेक करून झालाय तर हा मोबाईल? हो साहेब, फोन सापडल्या लगेच चेक केला, पण फोन तर पूर्णपणे डेड आहे. धैर्य साहेब, तुमची फेरी आता पूर्णपणे वाया गेली. म्हणजे फोन मिळायचा काही फायदा झालाच नाहीये तर. चला, या इन्स्पेक्टरने पैसे घेतल्यासारखं माझं काम तरी केलं. आणि आई, अजून एक वाईट बातमी आहे. ज्या ठिकाणी इन्स्पेक्टरला सुधाकर काकांचा फोन सापडला तिथं आजूबाजूला रक्त सांडलेलं. त्यामुळं कदाचित सुधाकर काकांबरोबर सुद्धा काहीतरी घातपात झालेला असू शकतो. तसं पोलीसवाले आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये शोधतायत. आणि शवगृहात सुद्धा नाही सापडले सुधाकर काका. आजूबाजूला रक्त सांडलेलं. त्यामुळं कदाचित सुधाकर काकांबरोबर सुद्धा काहीतरी घातपात झालेला असू शकतो. मधुसूदन काकांच्या ऍक्सिडेंट नंतर सुधाकर काका लई डिस्टर्ब होते आणि गेल्या काही दिवसांपासून आहे ना ते गायब पण नाही. त्यामुळं आता सुधाकर काकांकडनं काही इन्फॉर्मेशन मिळेल ही आशाच संपली. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत, पण आता माझे मिस्टरही गेले. तुमचा गुन्हेगार आता या जगात नाहीये. सावी, सुधाकर काकांनी तर लिहून ठेवलं नसेल ना? तू दिलेल्या चारही माणसांची माहिती आम्ही काढली आहे. ते चारही माणसं आहेत ना सरकारी अधिकारी आहेत, त्यामुळे ते हे सगळं असलं काहीतरी करणं शक्यच नाहीये अगं. आणि तू ज्या नंबरच्या गाड्या सांगितल्या होत्या ना त्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. खरं पण त्याचं मॉडेल काहीतरी वेगळं आहे. नाही सापडले सुधाकर, नाही सापडले सुधाकर. आजूबाजूला रक्त सांडलेलं. सुधाकर काकांबरोबर सुधाकर काकांमध्ये सुद्धा घातपात झालेला असू शकतो. सावकाश 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 बस इथं. सावकाश. वहिनी, वहिनी पाणी आणा. सावी, सावी, सावी काय होतंय तुला? सावी अगं बोल की काहीतरी. काय तुझं काय काम आहे? चल मग चल. श्वास घे, श्वास घे. सावकाश. सावी अगं बोल की. काय होते बाळा? सावी, तिला काही माहिती नसलं तरी सुधाकर काकांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय हे जाणवलं असणार तिला, म्हणून घाबरली असेल ती. सावी काय झालं? तुला बरं नाही का वाटत आहे? कसला त्रास होतोय? बोल ना, आम्हाला सांग ना काय होतंय. सावी, सावी बघ आमच्याकडे बघ. हा काय होतंय?